आजकाल ना प्रत्येक जण म्हणतो की मला युट्यूबर बनायचंय, मला युट्यूबर बनायचंय. आणि का नाही म्हणणार? मोबाईल, कॅमेरा, हेडफोन, माईक हे सगळं असल्यावर आणि प्लस तर इंटरनेट ते पण 5G अनलिमिटेड असल्यावर तर हर सगळेच म्हणणार की मला युट्यूबर बनायचंय किंवा मी युट्यूबर आहे. युट्यूबर बनणं ना लय सोपं आहे. लय म्हणजे खूप सोपं आहे युट्यूबर बनणं. खूप म्हणजे खूप सोपं. टिकवणं खूप अवघड आहे. युट्यूबर बनणं खूप सोपं आहे, बट ते टिकवणं खूप 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 डिफिकल्ट आहे, खूप अवघड आहे. ज्या दिवशी युट्यूब स्टार्ट करतात ना, त्या दिवशी तुमचा फर्स्ट डे असतो. त्या दिवशी खूप 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 एनर्जी राहते. त्या दिवशी आपण व्हिडिओ शूट करतो, त्याच्या नेक्स्ट डेला तो एडिट करतो. त्यानंतर एडिट झाल्यानंतर आपण त्याला संध्याकाळी यूट्यूबला अपलोड करतो. टॅक्स टाकतो, थंबनेल टाकतो, डिस्क्रिप्शन लिहितो, चांगले चांगले हॅशटॅग देतो, कीवर्ड लावतो. खूप खूप म्हणजे खूप करतो आपण. पण होतं काय, आपण अपलोड तर करून देतो, बट त्याला व्ह्यूज नाही आले, लाईक नाही आले, कमेंट नाही आले, तर आपण खचून जातो. म्हणजे आपण असा विचार करतो की यार आपण एवढी मेहनत करून बनवलं आणि हे कुणी बघितलं नाही, किंवा माझं कॉन्टेंट चालत नाहीये, किंवा माझं काय चुकलं किंवा काय नाही. ह्या सगळ्या गोष्टी होतात. असं झाल्यानंतर ना याच्यातून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे जी सगळेजण नाही शिकू शकत. ती म्हणजे अशी की युट्यूब ना एक गेम आहे. तो गेम तुम्हाला समजायला निदान 1 महिना तरी लागेल. तुम्हाला यूट्यूबची सेटिंग, यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते समजायला तुम्हाला थोडा टाइम जाणारच आहे. काही कुणी रातोरात फेमस नाही होत, कोणीच नाही होत. असं झालंय का की मी एक व्हिडिओ टाकला आणि मी व्हायरल झालो? असं शक्य नाहीये. मॅगी बनायला सुद्धा 2 मिनिटाच्या वर टाइम लागतो. 2 मिनिटं तर पाणी उकळायला लागून जातं. तुम्हाला तर माहितीच असेल. तुम्ही केली नाही, मग टाकलाय ना व्हिडिओ, केलाय ना एडिट, काढलेला आहे ना, शूट केलेला आहे ना, तर काय एक म्हणजे तुम्ही टाकता आणि व्ह्यूज नाही गेले म्हणून मग तुम्ही डिमोटिवेट का होता? टाकताय ना, टाकत राहा. काही तुम्ही रात्रोरात काही मोठे सेलिब्रिटी होणार नाही, असं शक्य नाही. एका रात्रीत जर असं झालं असतं तर आज आपण सगळे कुठल्या कुठं असतो. हा ना एक गेम आहे. याच्यात काय करायचं असतं, तुमची ना जी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत राहायची, भले त्याला व्ह्यूज नाही आले. आणि असं समजा की पहिल्या काही गोष्टींमध्ये ना व्ह्यूजची अपेक्षा करायचीच नाही. व्ह्यूज, लाईक, कमेंट कसलीच नाही. टाकत राहायचं कॉन्टेंट, टाकत राहायचं, वेगवेगळे शोध लावत जायचे, ट्रेंडिंग गोष्टींवर बोलायचं, करत राहायचं, हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळं करत राहायचं. त्यातून काय होईल, तू स्टेप बाय स्टेप ते जसे जसे व्हिडिओ तू अपलोड करशील ना, तू एक ना एक प्रत्येक व्हिडिओमध्ये कुठला ना कुठला नाही, सगळेच व्यक्ती एक गोष्ट कुठली ना कुठली नवीन शिकतात. काही काही तर सगळे शिकून जातात, पण एक ना एक तर शिकतो आपण. तू जसं जसं स्टेप बाय स्टेप शिकत जाशील ना, तसं तुझं तुला युट्यूबचं अल्गोरिदम ओळखायला लागेल. आणि ते जेणेकरून तुझी ओळख तू एकदा बनवून टाकली, पक्की तुझी माहिती भेटली की हा असा असा व्यक्ती आहे, हा युट्यूबवर चांगली माहिती देतो किंवा ॲपची माहिती देतो किंवा जनरल नॉलेज सांगतो XYZ. तर युट्यूबचं अल्गोरिदम अशी गोष्ट आहे की ते तुला व्हायरल करायला सुरुवात करतं हळूहळू. युट्यूबवर व्हिडिओ टाकायला ना, अपलोड करायला ना, तुझा कॅमेरा नीट नाहीये, तुझ्याकडे माईक नाहीये, हे गरजेचं नसतं. तू काय बोलतोय, तू कुठल्या विषयावर बोलतोय, तुझा बोलण्याचं रिझन काय, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट राहतं. एखाद्या वेळेस काय होतं माहिती का, तू व्हिडिओ टाकतोय, तू 100 व्हिडिओ टाकून दिले आणि तुझा 101 नंबरचा जो व्हिडिओ तो व्हायरल झाला, तो असं समज 5 लाख लोकांनी बघितला, तर त्यातून विषय कसा होईल माहिती का, तुझ्या मागच्या व्हिडिओला व्ह्यूज नाही, 1 व्ह्यूज आहे, 2 व्ह्यूज आहे, 5 व्ह्यूज आहे, आणि तू जर ह्या नवीन व्हिडिओमध्ये अशी काही माहिती दिली जी लोकांच्या काळजात घुसली, तर मी तुला लिहून देतो 100% ते लोक तुझे बॅक एंडचे सगळे व्हिडिओ बघतील. भले नेक्स्ट करून का व्हायना, पण ते बघतील म्हणजे बघतील. त्याने काय होईल, तुझा बॅकअप व्हिडिओचा सुद्धा व्ह्यूज काउंट वाढेल, लाईक काउंट वाढेल, कमेंट काउंट वाढेल, टच टायमिंग वाढेल, ऑफकोर्स वाढेल. आणि याच्यातून एक गोष्ट आपल्या ऑडियन्सला दिसून येते की या व्यक्तीने हार नाही मानली, की हा असं नाही झालं की बाबा नाही यार मी 100 व्हिडिओ टाकले आणि माझ्या एक पण व्हिडिओला चांगले व्ह्यूज नाही गेले, तर म्हणून आपल्या काही कामाचं नाही, युट्यूब आपल्या लायकीचं नाही, आपण सोडून देऊ, आपण आपलं दुसरं काम करू. हे असं नाही करायचं. युट्यूबवर फेमस होणं, युट्यूबर बनणं ना खूप सोपं आहे. फक्त तुमच्यात संयम पाहिजे. जर तुमच्यात संयम नाही घेणार तर मग नाही शक्य यार. मग तू किती पण ट्राय कर, किती पण व्हिडिओ टाक, किती पण भारी भारी एडिटिंग कर, किती पण भारी लाईट इफेक्ट दे, तू नाही होणार. जर तुझ्यात काय म्हणतो त्याला पेशन्स नाही आहे ना, तर नाही होणार. तुझं सहनशीलता पाहिजे. काय हे रातोरात कोणी मोठं होत नाही. मॅगी खातो ना घरात, तर टी व्हीवाले सांगतात 2 मिनिट मी मॅगी बनव. 2 मिनिटात होती का मॅगी? 2 मिनिटात तर पाणीच उकळायला लागून जातं. माहिती असेल तुम्हाला. जर तुला माझ्याकडून काही इन्स्पायरेशन भेटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांग.
की तू चॅनल चालू करतोय का नाही, आणि जर करणार असेल तर 100% कमेंटमध्ये मला लिही की यस चॅनल इज ऑन. चल येतो, भेटूया उद्या एका नवीन टॉपिकवर. थँक्यू. आणि हो, एक गोष्ट तर विसरलोच, जर तुला व्हिडिओ आवडला असेल ना तर सबस्क्राईब नक्की कर, लाईक कर, कमेंट कर आणि 100% शेअर कर.